तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच बाई तुझा आशीर्वाद या मालिकेत आता आपल्याला खूप असं वेगळं वळण आलेलं पाहायला मिळणार आहे. तर मग आता सगळ्यांना धक्का बसलाच असणार आहे, पण मात्र आता नक्की कोणता धक्का आहे, नक्की काय झालं आहे, हे सगळं आता आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता या मालिकेत आता असा धमाकेदार ट्विस्ट येणार आहे ना मंडळी, पण तो आता हा आहे की आता या नमीला आता त्या विवानने किडनॅप केलेलं असतं. आता त्याला करायचं असतं अवनीला, पण मात्र त्यांच्या गुंडांनी तर चुकून या नमीलाच किडनॅप केलेलं असतं आणि मात्र आता तिला देशमानेच्या घरी आणलेलं होतं. पण मात्र आता तिला देशमानेच्या घरी आले आणि इकडं आता नमिताला बघण्यासाठी पाहुणे आलेले होते, त्यामुळे आता सगळीकडेच खळबळ उडालेली होती. आणि मात्र आता सगळ्यांनाच कळतं की नमिता ही गायब झालेली आणि मात्र आता नमीला शोधण्यासाठी सगळे निघतात. आणि मग आता तेवढ्यातच अवनीला कळतं, म्हणजे जे कोणी आता तिला पकडायला येणार होतं, म्हणजे तिच्याऐवजी ते लोक नमिताला घेऊन गेले. थोडक्यात विवान तिला किडनॅप करण्यासाठी आला होता, पण मात्र त्याच्या गुंडाने नमिताला चुकून नेले. हे सगळं आता अवनीला कळतं आणि अवनी मात्र आता सगळ्यांना घेऊन आणि आता त्या सुलू आत्याला घेऊनसुद्धा आता अवनी देशमान्यांच्या घरी जाते आणि मात्र आता तिने देशमान्यांवर केस टाकलेली असते, तीसुद्धा आता किडनॅपिंगची. तर मात्र आता हे सगळं काय होतं आणि सुलू आत्या नक्की या प्रकाराबद्दल ती आता काय समज घेते, किंवा आता ती तिच्या मुलीच्या बाजूनी बोलते की आता देशमान्यांच्या बाजूनी बोलते, पैशासाठी ती काय करते, हे सगळं आता आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला कळेल नक्की काय ट्विस्ट झाला आहे तो. चला तर मग आता सुरुवात करूया. तर मग आता आपल्याला माहितीच आहे की पाण्याने नमीला लपण्यासाठी मदत केलेली होती आणि नमी लपली पण होती. पण मात्र तिथे तेवढ्यात विवानचे गुंड आलेले होते आणि मात्र त्यांनी त्या म्हणजे नमीला, त्यांना असं वाटलं की ती अवनी आणि त्या नमीला अवनी समजून त्यांनी तिला किडनॅप केलेलं होतं आणि ते मात्र आता तिला घेऊन गेलेले असतात. पण मात्र आता इकडे खळबळ होते. आता नमी तिथे लपलेली होती, यशोदाला पाण्या फुटतो, पण मात्र नमी तिथे नाही आहे. त्यामुळे आता हे दोघेजण गडबडलेले असतात, कारण आता नमी गेली कुठे. आता ते पूर्ण घरभर शोधतात, पण मात्र आता नमी तिथेच नसते. पण मात्र आता इथे असं पाण्यादा यशाला बोलतो की यशोदा, नमीला तर पाहायला पाहुणे आलेत आणि तिचं तुझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे तिने जीवाचं तर बरं वाईट केलं नाही ना, तिला काही झालं असेल का, नक्की काय झालं, आपल्याला शोध घ्यावा लागेल, असं सुद्धा आता या म्हणजे पाण्या दोन्ही बाजूने बोलत होतो, म्हणजे बोलत असतो. आणि मात्र आता यशोदाचं तिच्यावर प्रेम आहे हे तर आपल्याला माहिती, त्यामुळे त्याला अजून टेन्शन आलेलं असतं. तिला पाहायला पाहुणे आलेत ह्याचंसुद्धा त्याला टेन्शन असतं, पण तो कोणाला मात्र दाखवत नव्हता. पण मात्र आता नमीच गायब आहे, नमीनं कुठे गेले असेल हा सुद्धा प्रश्न आता त्याला तिथे पडला होता. तो विचारत होता, तो गोंधळलेला सुद्धा होता. इतके प्रॉब्लेम येतात, पण यशोदावर म्हणजे यशोदाकडे त्याचं सोल्युशन असतं, पण मात्र आता हे तिकडे काहीच सोल्युशन नव्हतं. पण मात्र आता तिकडे म्हणजे पाहुणे आलेले असतात आणि मात्र सुरुवात त्याला कळतं की नमी घरात नाही आहे, ही नमी नक्कीच धोंड्याच्या घरात गेली असेल. आता तिला डाऊट आलेला असतो आणि तेवढ्यात मात्र आता तिथे ही पायलसुद्धा आलेली होती. तर पायल आलेली असते ते चांगलंच असतं, पण मात्र आता थोडक्यात का चांगले असेल हे तर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग आता तिथे पायल आलेली होती आणि माता आत्यासुद्धा आता येत असते, त्यामुळे पाण्याला आयडिया सुटते. तर तिथे साडीसुद्धा असते. मग पाण्या या पायलीला तयार करतो. कशासाठी तयार करतो, तर मात्र नमीच्या जागी तिला उभं करतो. तर ते कसं, म्हणजे नमीला पाहुणे पाहायला आलेत, जोपर्यंत पाहुणे तोपर्यंत ही पायल नमी म्हणून जाईन तिथे, ती ॲक्टिंग करेन आणि पायलला ॲक्टिंग खूप छान जमते, म्हणजे तो असं तिला सांगत होता. आणि मात्र आता पायल तयार होते, पण पायलची मात्र एक अट असते. पायलला या पाण्याने सांगितलं होतं की त्याचा एका पोरीसोबत चालू आहे म्हणून, पण ती त्याला बोलते की तू ब्रेकअप करत असशील तरच मी हे सगळं करेल म्हणून. आणि मग आता पाण्यात तिला वचन देतो, तो बोलतं की हो मी ब्रेकअप करेल म्हणून. आणि मात्र आता ही नमीच्या जागेवर ती उभी राहिलेली होती. आता तिने नमीची साडी नेसलेली होती आणि मात्र आता ही सुलू आत्या तिला नमी समजून आता तिला पाहुणे पाहायला घेऊन गेलेली होती. आणि मात्र आता ही पायलला एकाच वेगळ्याच संकटात बुलडोझरमध्ये आता या पाणूने तिला टाकलेलं असतं आणि मात्र आता पायलवर एक मोठंच संकट येणार होतं. आणि मग त्यानंतर आता दोघेजण नमीला शोधण्यासाठी जात असतात, कारण नमी नक्की कुठे गेली हे कोणालाच माहिती नव्हतं. त्यामुळे हे दोघेसुद्धा खूप टेन्शनमध्ये असतात आणि बाकी अजून या दोघांशिवाय कोणालाच माहिती नाही आहे की नमी गायब झाली म्हणून.
आणि मात्र आता ही इकडे सुरू आत्या या पायलला नमी समजून तिला सगळी कामं करायला सांगत असते. इव्हन तिचा बघण्याचा सुद्धा कार्यक्रम तिथे सुरू झालेला होता. आणि मात्र आता नमीला पाहण्यासाठी म्हणजे पायलीला म्हणजे तिथे पायली असते पण नमीला पाहण्यासाठी पाहुणे आलेले होते आणि त्यांचा आता कांदे पोहेचा कार्यक्रम सुरू झालेला होता. आणि मात्र आता इकडे आता ह्या पायलला जे काही प्रश्न आता पाहण्यासाठी लोक येतात तेव्हा विचारतात ते सगळे प्रश्न आता हे लोक पायलला विचारत होते. मात्र आता पायलचा आवाज पायलसारखा, नमाचा आवाज नमासारखा, पण मात्र आता जर पायल काय बोलली तर मात्र या सगळ्यांना कळून जाईल ती नमा नाही आहे म्हणून. त्यामुळे नमी तिथे काहीच बोलत नाही, म्हणजे पायल तिथे काहीच बोलत नाही. पण मात्र आता ती का बोलत नाही याचा स्वतः सगळ्यांनाच प्रश्न पडलेला होता. आता नाही तेव्हा ही नमी इतकं बोलते आणि आज अचानक गप्प का बसली, ती असं का करते हा प्रश्न आता सगळ्यांनाच तिथे पडलेला होता. पण मात्र ती पायल होती त्यामुळे ती गप्पच होती. आणि इकडे आता यशोदा आणि पाण्या तिचा शोध घेत होते पण मात्र अजून त्यांना ती सापडली नाही. आणि मात्र आता इकडे घरी म्हणजे दांगटांच्या घरी आता सगळेजण आलेले होते आणि त्याचबरोबर आता राजा आणि अवनीसुद्धा आलेले होते. आणि अवनीला आता सगळा प्रकार कळलेला असतो. आता नमी गायब आहे हे आता सगळ्यांना कळलेलं होतं. त्यामुळे आता सगळे गडबडीत असतात, सगळे विचार करतात की ही नमी कुठे गेली. पण मात्र आता नमीला जो काही पाहण्याचा कार्यक्रम आहे तो तर तिकडे चाललेलाच असतो. त्यामुळे आता जोपर्यंत कार्यक्रम चालू आहे तोपर्यंतच यांच्याकडे वेळ असतो की नमीला शोधून काढायचं म्हणून. त्यामुळे आता हे सगळेच आता वेगवेगळ्या दिशेला नमीला शोधण्यासाठी गेलेले होते. पण मात्र आता किती जरी शोधलं तरी नमी सापडणार नव्हती. मग नमी नक्की गेली कुठे, नमीला काय झालंय. आता ह्या नमीला विवानने जी काही गुंड पाठवलेली होती ना त्या गुंडांनी ह्या नमीला पकडलेली होती, म्हणजे तिला थोडक्यात किडनॅप केलेली होती. त्यांना असं वाटतं, त्या गुंडांना असं वाटतं की ती अवनीच आहे आणि तिला अवनी समजून ह्यांनी गुंडांनी आता डायरेक्ट देशमानेच्याच घरी आणलेलं होतं. त्यामुळे तिकडे सगळे शोधत असतात नमीला, पण मात्र नमी कुठेच सापडत नाही कारण ती मात्र आता या देशमानेच्या घरी होती. त्यामुळे आता नमीला तर ते शोधत होते आणि नमी तर इकडे होती. आणि मात्र आता विवान खूप खुश झालेला होता आणि विवानने आता इकडे ह्या म्हणजे गुंडांना तिच्या चेहऱ्यावरची जी काही चादर ती काढायला लावली होती. तर सगळे खुश होतात की त्यांची मुलगी आता अवनी परत आली, अवनीचं आणि विवानचं लग्न होणार, अवनी त्यांच्या ताब्यात आहे. पण मात्र तसं काहीच झालं नसतं कारण तिथे आता नमा आलेली होती. आणि मात्र आता नमा किती हुशार आहे हे तर आपल्याला माहिती. आता इकडे सगळेजण शोधून दमलेले होते पण मात्र आता अवनीच्या डोक्यात एक तूप पेटते, नक्की काय झालं असेल. आणि मात्र आता त्यांना इकडे दांगटांच्या कुटुंबाला, दांगटांच्या परिवाराला आता खबर मिळालेली असते. आता कोणती खबर की आता आपल्याला तर माहिती आहे धोंडे अण्णा कसे, धोंडे अण्णांना सगळं माहिती, गुंड पोलीस सगळे त्यांच्या ओळखीचे. त्यामुळे मात्र आता त्यांना असं म्हणजे त्यांना ती टीप कळते की विवानने ह्या म्हणजे तुमच्या घरातल्या मुलीला, तुमच्या घरातल्या बाईला म्हणजेच अवनीला किडनॅप करण्यासाठी गुंड पाठवले होते आणि त्यांनी मात्र आता त्या मुलीला किडनॅप करून ते घेऊन गेले अशी आता खबर तिथे अण्णांना कळलेली असते. मग अण्णा इकडे धावत पळत आलेले असतात आणि अण्णा इकडे सगळ्यांना सांगतात की अरे आपली नमी कुठे तुम्हाला माहिती का, आपल्या नमीला त्या विवानने किडनॅप करून नेले, ती नमी आपली देशमानांच्या घरी, असं आता या अण्णांनी सगळ्यांना सांगितलेलं होतं. पण मात्र आता सगळ्यांना काय वाटतं की ते कशाला नमीला नेईल, काहीतरी तुमचं अण्णा गैरसमज असतं, म्हणजे ते थोडक्यात आता अण्णांनाच वेळ समजत असतात. पण मात्र अण्णांची खबर पक्की होती. अण्णा त्यांना तिथे बोलतात की तुम्हाला माझा विश्वास नाही का, माझी खबर काही पक्की नसणार का, माझ्यावर संशय घेते का तुम्ही, चला आपण देशमानांच्या घरी जाऊ आणि तिकडे सगळं पाहू. नाहीतर मग आता हे अण्णा अवनीला बोलतात की सुनबाई तुझा माझ्यावर विश्वास नाही का, मी खोटं नाही बोलत आहे, खरंच ना मी आपली देशमानांच्या घरी, मला माझी टीप लागलेली, असं आता तिथे अण्णा त्यांना बोलत असतात. त्यामुळे मग आता इकडे अवनीचा अण्णांवर विश्वास असतो, अण्णा खोटं नाही बोलणार. पण मात्र ती त्यांच्यावर विश्वास ठेवते आणि मात्र आता हे सगळेजण देशमानांच्या घरी चाललेले होते. आणि मात्र आता सुलू आत्तासुद्धा आलेली होती, तिला पायल ती आहे नमा नाही आहे हे कळलेलं होतं. आणि मात्र ते पाहुणेसुद्धा आता तिथनं निघून गेलेले असतात. त्यामुळे हे लग्न तर मोडलं होतं, त्यामुळे तिच्या डोक्यात तर राग असतो आणि ती लगेच आता इकडे आलेली होती. आणि मात्र तिला तिची नमा तिथेसुद्धा दिसत नाही आहे. पानूने तिला सगळं सांगितलेलं होतं, मी तिला लपायला जागा दिली होती पण मात्र ती तिथून गायब झाली. आणि आत्ताच अण्णांना असं कळतंय की देशमानेच्या घरी कोणाला तरी किडनॅप केले, तीच आपली नमी असेल, असं आता इकडे सुद्धा आता सगळ्यांना संशय येतो. आणि मात्र आता सुलू आत्ता सकट सगळेजण आता देशमानेच्या घरी जायला निघतात.
पण मात्र आता ही नमी इतकी हुशार असते, आता तिला एक किडनॅप करून आणले, तिने काही खाल्लं पिल्लं नाही, ती मात्र आता इकडे येऊन देशपांड्यांचा चांगलाच पाहुणचार घेत असते, म्हणजे स्वतःचा पाहुणचार करून घेत असते. पण मात्र देशपांड्यांना सुद्धा माहिती नाही की त्यांनी नक्की कोणत्या मुलीला किडनॅप करून आणले आणि तिची आई नक्की कोण आहे आणि आई कशी आहे. पण मात्र आता त्यांच्यावर एक वेगळंच संकट येणार होतं. आता इकडे अवनीला एक आयडिया सुचते की विवानला एवढं सगळं समजून तरी विवानने ऐकलं नाही आणि तिच्या घरची सुद्धा ऐकत नाही आहे. मी मात्र त्यांच्या घरी जाणारच नाही आणि त्याच्यासाठी त्यांनी मला डायरेक्ट किडनॅप करण्याचा प्रयत्न केला. आज तरीही वाचली. त्यामुळे आता अवनी तिथे बोलते की तुम्ही पुढे व्हा राजा आणि मी पोलिसांना घेऊन येतो म्हणून. आणि मग आता बाकी सगळेजण पुढे झालेले होते, बाकी सगळेजण आता गेलेले होते आणि मात्र आता ही अवनी आणि राजा पोलिसांसोबत आता देशपांड्यांच्या घरी चाललेले होते आणि ते आता पोचलेले असतात. पण मात्र ते पाहतात की ही नमी तिथे जेवती म्हणून आणि ती खुश आहे. पण मात्र आता सुलू आत्या पटपट जाते आणि त्या नमीच्या एक कानाखाली वाजवते, नमीला मारते आणि नमी बोलते की काय गा आई तू असं का करते, मी काही इथं मुद्दामून आले का, ह्यांनी मला किडनॅप करून आणले असं आता ते नमीसुद्धा आता तिथे सांगत असते. नमी बोलते की मला यांनी किडनॅप करून आणलं, हे वसूल करायला नको काम म्हणून मी जेवत होते असं आता ही नमी बोलते आणि त्यांचा चांगलाच तिने पाहुणचार घेतलेला होता. त्यामुळे अवनी तिथे बोलते की तुम्ही मला किडनॅप करण्यासाठी माणसं पाठवली होती ना, ए विवान इकडे तूच मला किडनॅप करण्यासाठी माणसं पाठवली होती ना, पण मात्र आता मी पोलिसांना घेऊन आली आणि मात्र आता मी तुमच्यावर किडनॅपिंगची केस टाकलेली असं आता ह्या अवनीने आता ह्या देशपांड्यांना आणि विवानला सांगितलेलं असतं. आणि आता ही अवनी तिच्याच घरात जाऊन तिच्याच आईवडिलांना तिच्याच कुटुंबाला आता धमकी देते. ती आता बोलते, म्हणजे धमकी नाही, एक प्रकारे ती सांगते, शेवटचं बजावून सांगते की आता जर तुम्ही माझ्या सुखी संसारात आडवे आलात तर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल आणि मी तुमच्यावर आता केस टाकायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही असं आता या अवनीने त्यांच्या घराला म्हणजे दांगट कुटुंबाला स्वतःचं मानून तिने स्वतःसाठी उभं राहून स्वतःच्या संसारासाठी उभं राहून तिने हा आता निर्णय घेतलेला आहे. पण मात्र आता इकडे त्यांनी तर या नमीला किडनॅप केलेलं होतं, त्यामुळे आता विमानला तर शिक्षा होणारच. विमानला एवढी या दांगटच्या परिवाराने त्यातल्या मुलांनी इतकी शिक्षा केली, त्याला मारलं तरीसुद्धा हा शांत बसला नाही, त्याचं अजूनच चाललं आहे, त्यामुळे त्याला काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे. त्यामुळे मात्र आता पोलीस तिथे आलेले असतात आणि मात्र आता पोलिसांनी या विवानला चांगलाच धडा शिकवण्यासाठी त्यांनी अटक केलेली असते. पण मात्र आता इथे अवनीने स्वतःच्या संसारासाठी बोललेली आहे. ती आता बोलते की तुम्ही आमच्या सुखी संसारामध्ये जर आडवे आलात तर मात्र माझ्या इतकी वाईट कोणी नसणार. त्यामुळे आता तिने तर त्याला अटक करून दिलेलीच आहे. पण मात्र आता अवनीचा सुखी संसार ती असं दुसऱ्यांना सांगते, पण मात्र ती आता तिचा सुखाने संसार कधी करते, केव्हापासून करते किंवा कसं करते हे आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.